गुड मॉर्निंग फ्रेंड्स, डबल ओ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण SSC बोर्ड एक्झामचा काल आपण सिलेबस पाहिलेला आहे प्रत्येक विषयाचा। तर आज आपण एक एक करून प्रत्येक विषयाच्या डेप्थमध्ये जाऊन त्याचा सिलेबस काय आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक शिकायचे आहेत हे आपल्याला आजच्या सेशनमध्ये पाहायचं आहे। तर SSC बोर्ड एक्झाम 2024 आणि 25 मी तुम्हाला इथे काही गोष्टी इंग्लिश आणि मराठी ह्या दोन्ही भाषेमध्ये समजून सांगणार आहे। तर आपण आज विषय पाहणार आहोत तो म्हणजे विज्ञान भाग 1 इंट्रोडक्शन टू सायन्स पार्ट 1। याच्यामध्ये काही टॉपिक फिजिक्सचे तर काही टॉपिक केमिस्ट्रीचे येतात। हे पहा, तुम्हाला हे स्क्रीनवरती जे दिसत आहे हे आपलं 10th पार्ट 1चं बुक आहे। ह्या बुकमध्ये फर्स्ट टॉपिक जो आहे ग्रॅव्हिटेशन तो फिजिक्समध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि जो नेक्स्ट टॉपिक आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, असे वेगवेगळे टॉपिक्स आहेत जे याच्यामध्ये इन्क्लूडेड केलेले आहेत। तसं पार्ट 1 मध्ये जर आपण बघितलं तर फक्त केमिस्ट्री आणि फिजिक्स ॲड होतं आणि पार्ट 2 मध्ये टोटली बायोलॉजी आपल्याला तिथे पाहायला मिळतं। तर आपण एक एक करून ह्या बुकमध्ये कोणकोणते चॅप्टर आहेत त्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, किती डेप्थपर्यंत जायचं आहे ते आपण इथे पाहूया। आता आपण सगळ्यात पहिले एकदा टॉपिक्स पाहून घेऊया। तर इथे टॉपिक्स कोणकोणते आहेत तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील। इथे फर्स्ट टॉपिक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन। ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण। आपल्या निसर्गामध्ये सध्या प्रेझेंट असलेलं ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला ह्या पृथ्वीशी घट्ट धरून ठेवते। तर फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला ह्या ग्रॅव्हिटेशन बद्दल पाहायचं आहे। त्यानंतर सेकंड टॉपिक येतो आपला पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। तर पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये प्रत्येक गोष्टीचं वर्गीकरण गरजेचं असतं कारण आपल्याला त्या गोष्टींचा अभ्यास करता यायला हवा। तर वर्गीकरणाची गरज का पडली, वर्गीकरण प्रथमतः कोणी केलं, का केलं, त्याच्या मागचे उद्देश काय होते, त्याच्या मागचे कारण काय होते आणि कोणत्या क्रायटेरियावरती त्यांनी ते विभाजन क्लासिफिकेशन केलं आहे ते आपल्याला इथे पाहायचं आहे। आता आपण इंग्लिश तसंच मराठी हे दोन्ही भाषांमध्ये समजून घेणार आहोत। गुरुत्वाकर्षण याच्यामध्ये केपलरचे लॉ असतील, न्यूटनचे लॉज असतील किंवा ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला असेल, त्याचे युनिव्हर्सल जे कॉन्स्टंट आहे ते असेल, ही सगळं माहिती आपल्याला गुरुत्वाकर्षण या धड्यामध्ये पाहायची आहे। त्यानंतर दुसरं तुम्हाला सांगितलं होतं पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजेच घटकांचे नियतकालिक वर्गीकरण। वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन, प्रत्येक गोष्टीचा इथे शब्दशः अर्थ तुम्हाला समजून सांगण्यात येत आहे। त्यानंतर थर्ड टॉपिक आपल्याला पाहायचा आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स, त्यालाच आपण रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे असं म्हणतो। तर रिॲक्शन्स असतात केमिकल, फिजिकल अशा दोन टाईपच्या रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात। तर त्याचपैकी आपल्याला केमिकल रिॲक्शन्स आणि त्यांची समीकरणे म्हणजेच इक्वेशन आपल्याला ह्या धड्यामध्ये पाहायचे आहेत। त्यानंतर चौथा टॉपिक येतो आपला इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजेच विद्युत प्रवाहाचे परिणाम। आता विद्युत प्रवाह आपल्या सध्याच्या जीवनामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिसिटी। मोबाईल चार्ज करण्यापासून तर अन्न बनवण्यापर्यंत असेल, इलेक्ट्रिक करंटचा सध्या भरपूर प्रमाणामध्ये वापर होताना आपल्याला दिसत आहे। त्यानंतर पाचवा टॉपिक येतो हीट। हीटलाच आपण उष्णता म्हणतो। हीट कशी जनरेट केली जाते, ती कुठून जनरेट होते, हीटचा मेन सोर्स काय, आपण हीट किती प्रमाणामध्ये जनरेट करू शकतो किंवा किती प्रमाणामध्ये हीट कोणत्या गोष्टीसाठी अनुकूल आहे, ते सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या हीट म्हणजेच उष्णता ह्या धड्यामध्ये शिकायच्या आहेत। त्यानंतर आपला 6वा धडा येतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपरावर्तन। आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, एका ठिकाणी किंवा एखाद्या ऑब्जेक्टवरती जेव्हा प्रकाश पडतो किंवा लाईट पडते तर इथून ती रिफ्लेक्ट कशी होते, रिफ्रॅक्शन तिचं कसं होतं, त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असते किंवा ते रिफ्रॅक्शन कोणत्या कोणत्याच ऑब्जेक्ट्सवरनं होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या चॅप्टर नंबर 6 मध्ये पाहायच्या आहेत। त्यानंतर आपला 7वा टॉपिक येतो लेन्सेस। लेन्सेस म्हणजेच भिंग। सध्याच्या स्थितीला लेन्सेस हे खूप महत्त्वाचं काम बजावत आहेत। लेन्सेस या कॅमेऱ्यामध्ये वापरले जातात, स्पेक्स म्हणजे चष्म्यांमध्ये पण वापरले जातात, मायक्रोस्कोप्स म्हणजे सूक्ष्मदर्शकांमध्येही लेन्सेसचा वापर केला जातो। तर ह्याच लेन्स चॅप्टरमध्ये आपल्याला ह्युमन आय म्हणजे आपल्या डोळ्यामध्येही एक लेन्स वापरली गेलेली आहे। तर ती लेन्स कशी आहे, नॅचरलच आहे, त्याबद्दलही आपल्याला पूर्ण ह्या लेन्स या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहायचं आहे। त्यानंतर 8वा टॉपिक येतो मेटलर्जी, धातुशास्त्र। मेटलर्जीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धातू, ते धातू कसे मिळतात, कुठून मिळतात, त्यांचा स्रोत काय,
त्याच्यानंतर ह्या मेटलचं वर्गीकरण आपण कसं केलं जातं, मेटल्स प्युअर कोणते, इम्प्युअर कोणते, ते आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर येतो आपला 9वा धडा, टॉपिक 9, कार्बन कंपाऊंड्स म्हणजेच कार्बनाची संयुगे. संयुगेलाच कंपाऊंड्स म्हटलं जातं आणि कंपाऊंड्स ह्या शब्दाचाच अर्थ संयुगे असा होतो. आता कार्बन हा एलिमेंट आहे, पण जेव्हा कार्बन सोबत अजून एखादा एलिमेंट रिॲक्ट करतो तेव्हा त्याच्यापासून कंपाऊंडची निर्मिती होते. तर तीच निर्मिती कशा पद्धतीने होते, कधी होते, त्याच्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या असतात ते आपल्याला ह्या 9व्या धड्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर येतो सगळ्यात शेवटचा टॉपिक, स्पेस मिशन. आणि ह्या सायन्स पार्ट 1 मधला लास्ट आणि 10th जो चॅप्टर आहे स्पेस मिशन, याच्यामध्ये अंतराळ मोहिमा. अंतराळमध्ये आतापर्यंत कोणकोणत्या मोहिमा केल्या गेल्या, कशा पद्धतीने केल्या गेल्या, कोणकोणते कृत्रिम उपग्रह पाठवले गेले, म्हणजेच आर्टिफिशियल सॅटेलाइट्स लॉन्च कसे झाले, कुठून केले गेले, पहिला अवकाशात जाणारा व्यक्ती कोण, अशा अनेक माहिती आपल्याला ह्या स्पेस मिशन ह्या चॅप्टरमध्ये पाहिजे आहेत. ह्याच गुरुत्वाकर्षणाचा वापर आपल्याला स्पेस मिशन ह्या चॅप्टरमध्ये होणार आहे. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स ह्या चॅप्टरचा उपयोग आपल्याला खाली कार्बन कंपाऊंड्समध्ये होतो. तो कसा ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, इथे आपण एलिमेंट शिकतो. हायड्रोजन असेल, हेलियम असेल, लिथियम असेल, बेरिलियम असेल, बोरॉन असेल आणि कार्बन. इथे हेलियम हा एलिमेंट 1 आहे, सॉरी हायड्रोजन 1, हेलियम 2, लिथियम 3, बेरिलियम 4, बोरॉन 5 आणि कार्बन 6. याचाच अर्थ कार्बनची इथे जो काही ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 6. आता मी तुम्हाला हे सिरियली लिहून दिलेले आहेत. ह्या सिरियलचा ही सिरियल आपल्याला पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजेच घटकांचे नियतकालिक वर्गीकरण ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. तिथून पुढे आपण येतो कार्बन कंपाऊंड्सकडे. मी तुम्हाला फक्त हे चॅप्टर एकमेकांवरती डिपेंड कसे करतात आणि ह्या चॅप्टरचा डिटेलिंग अभ्यास झाल्याशिवाय आपल्याला पुढचं कसं कळणार नाही ते तुम्हाला समजून सांगते. आता इथे कार्बन येतोय आणि कार्बनचेच कंपाऊंड आपल्याला इथे शिकायचे आहेत. आता कार्बनची जर ॲटॉमिक नंबर 6 असेल, लक्ष द्या, कार्बनचा जर ॲटॉमिक नंबर 6 असेल तर कार्बनची व्हॅलेन्सी आपण कशी डिफाईन करणार, तर फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 आणि सेकंड ऑर्बिटमध्ये 4 ॲटम्स असतात. आता हे तुम्हाला पुढे डिटेलमध्ये कळेलच. आता कार्बनच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती ॲटम्स आहेत, तर 4, म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी झाली 4. आता ह्याच व्हॅलेन्सीवरती त्याचे बॉन्ड डिपेंड असतात. त्याच्या बॉन्डवरून तो कोणाकोणाचे कंपाऊंड तयार करू शकतो हे ठरतं. कार्बन कधी पण 1, 2, 3 बॉन्ड बनवत नाही. कार्बन हा नेहमी 4च बॉन्ड बनवणार, कारण की त्याची व्हॅलेन्सी 4 आहे. व्हॅलेन्सी 4 म्हणजे कार्बनच्या भोवती कुठेतरी 4 ॲटम फिरत असतात, असा त्याचा अर्थ होतो. तर तुमच्या लक्षात आलं असेल पिरियॉडिक क्लासिफिकेशन हा टॉपिक पूर्णपणे कार्बन कंपाऊंड्समध्ये आपल्याला उपयोगी येणार आहे. त्यानंतर ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक आपल्याला उपयोगी येणार आहे स्पेस मिशनमध्ये. आपण स्पेसमध्ये सॅटेलाइट पाठवणार, आपण अवकाशामध्ये जे काही कृत्रिम उपग्रह पाठवणार आहोत, तर ते पाठवण्यासाठी ते कुठून पाठवायला हवेत, ग्रॅव्हिटेशनची ऊर्जा किती, त्याला थ्रस्ट करण्यासाठी म्हणजेच उंच जाण्यासाठी किती एनर्जीची गरज असणार आहे, ते आपल्याला सगळं मेजरमेंट करण्यासाठी ग्रॅव्हिटेशनचाच इथे उपयोग करावा लागणार आहे. त्यानंतरचं हे सगळे चॅप्टर आपल्याला आता डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगते. हे सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की प्रत्येक टॉपिक कसा एकमेकांवरती डिपेंड करतो. तर आता पुढे जाऊया. ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन मध्ये आपल्याला कोणकोणतं कंटेंट पाहायचं आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. ग्रॅव्हिटेशनलाच आपण काय म्हटलेलं आहे, तर गुरुत्वाकर्षण. ग्रॅव्हिटेशनलाच आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. काय असतं बरं गुरुत्वाकर्षण? आपण सगळे हल्ली बऱ्याच जणांनी हा शब्द लहानपणापासून ऐकला की गुरुत्वाकर्षणामुळे आपण ह्या पृथ्वीला धरून आहोत, नाहीतर आपण अवकाशामध्ये उडलो असतो किंवा जमिनीपासून विलग झालो असतो. तर ह्याच ग्रॅव्हिटेशनचा उपयोग काय, त्याची ओळख आपल्याला ह्या धड्यामध्ये करून घ्यायची आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काही कंटेंट आहे. इंट्रोडक्शन टू ग्रॅव्हिटी. आता इंट्रोडक्शन टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय, गुरुत्वाकर्षणाची ओळख.
आता गुरुत्वाकर्षण आपल्याला माहिती आहे की तो असा फोर्स आहे, म्हणजे तो असं बल आहे की जे आपल्याला पृथ्वीशी घट्ट पकडून ठेवतं. त्यानंतर आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये सेंट्रिपिटल फोर्स पाहायचा आहे. आता सेंट्रिपिटल फोर्स कसा असतो? सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंटरला ऍक्ट करणारा फोर्स. सेंटरला ऍक्ट करणारा फोर्स त्यालाच आपण काय म्हणतो? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचं काम काय असतं? समजा हा एक सर्कल आहे, हा सर्कलचा सेंटर आहे, आणि समजा इथे एखादा ऑब्जेक्ट आहे. तर ह्या ऑब्जेक्ट वरती किंवा इथे एखादा माणूस आहे, मुलगा आहे, काही म्हणा, डायग्राम कशी असो ते समजून घेण्याची मतलब आहे. हा झाला सेंटर. आता ह्या सेंटरवरून ह्या माणसावरती असा एक फोर्स अट्रॅक्ट होणार की जो त्याला ह्या पृथ्वीशी, आता हिला अर्थ समजा, ह्या अर्थ त्या माणसाला पकडून ठेवते. आता हा फोर्स कुठून ऍक्ट होत आहे? तर सेंटरवरनं, म्हणून त्याच फोर्सला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. कळलं? ह्याच पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्याला शिकून पुढे जायचं आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला डबल अकॅडमी जॉईन करावी लागणार आहे. त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स राहता राहिला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला काय सांगतो? आणि तो न्यूटनने दिला हे तर आपल्या सगळ्यांना लहानपणीपासूनच माहिती आहे. तर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे त्याच्यामध्ये त्या लॉ मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ह्या पृथ्वी तलावरच्या कोणत्याही दोन गोष्टी एकमेकांकडे खेचतात. तो जो अट्रॅक्शनचा फोर्स आहे त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशन म्हणतो. आता ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला काय? जी. आपण ग्रॅव्हिटेशन हे जी ने डिनोट करतो. एक सेकंड, आपण आता हे एकदा पूर्ण रफ करून तुम्हाला समजून सांगते. तर ग्रॅव्हिटेशन हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट. आता ग्रॅव्हिटेशनला युनिव्हर्सल कॉन्स्टंट का म्हटलं जातं ते आपल्याला पाहिजे. ग्रॅव्हिटेशन कुठेही गेलं तरी ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू चेंज होत नाही. आणि दुसरी ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायला येते ती म्हणजे ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज होते. ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू पृथ्वीवरती वेगळी आहे, चंद्रावरती वेगळी आहे, किंवा पृथ्वीवरतीच काही पोल असे आहेत किंवा काही ठिकाणं अशी आहेत की जिथे या ग्रॅव्हिटीची किंमत बदलते. पण ग्रॅव्हिटेशनची किंमत कुठेही बदलत नाही. तो एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. त्याच्याबद्दल आपल्याला तिथे त्याचा लॉ पाहायचा आहे. त्यानंतर फोर्थ टॉपिक कंटेंट काय आहे? इम्पॉर्टन्स ऑफ द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तुम्हाला मी सांगितलंय की स्पेस मिशन मध्ये आपल्याला हाच ग्रॅव्हिटेशन लॉ कामी येणार आहे. तर तो जो ग्रॅव्हिटेशन लॉ आहे तर त्याचे युजेस कोणते, त्याचा वापर कुठे कुठे केला जातो, त्याचा आपल्याला काय फायदा आहे हे आपल्याला ह्या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर फिफ्थ टॉपिक आहे फ्री फॉल. फ्री फॉल कशाला म्हणतात? फ्री फॉल म्हणजे काय, किंवा फ्री फॉलमध्ये काय होतं, कोणता ऑब्जेक्ट कुठून सोडला जातो, तो कशा पद्धतीने खाली येतो, ग्रॅव्हिटेशन त्याच्यावरती कसं रिॲक्ट करतं हे आपल्याला फ्री फॉलमध्ये पूर्णपणे पाहायला मिळेल. त्यानंतर 6वा पॉईंट येतो टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ जी. मी तुम्हाला सांगितलं हा जो छोटा जी आहे हा जे डिनोट करतो ग्रॅव्हिटीला. ग्रॅव्हिटी ही स्मॉल जी ने डिनोट केली जाते. तर ह्या जीचं युनिट कोणतं, त्याला एसआय युनिट कोणतं, त्याच्यानंतर सीजीएस युनिट कोणतं हे आपल्याला इथे पाहायचं आहे. त्यानंतर 7वा मास अँड वेट. बऱ्याच जणांना वाटतं मास आणि वेट म्हणजे एकच होतं, पण असं नाहीये. आपण डेली लाईफमध्ये मासलाच वजन म्हणतो किंवा मग वेटलाच वजन म्हणतो, तर नाही. ह्या दोन्हींचा डिफरन्स काय आहे? मेनली आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये ह्या पॉईंटमध्ये मास अँड वेटमध्ये फक्त मास आणि वेटचा डिफरन्स शिकायचा आहे. मास कसं चेंज होतं, की मास चेंज होतं का, की वेट चेंज होतं? तर आपल्याला इथे सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे की मास कुठेही चेंज होत नाही. माणसाचं मास हे कॉन्स्टंट असतं, चेंज होतं ते फक्त वेट. तर काय सांगितलं मी? मास कसं असतं? कॉन्स्टंट. मास कॉन्स्टंट असतं. का बरं कॉन्स्टंट असतं? बरं मास कॉन्स्टंट असतं कारण की त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनचा कुठलाही परिणाम होत नाही.
आणि त्याच ठिकाणी दुसरीकडे जर आपण पाहिलं वेट बद्दल, तर वेट वरती ग्रॅव्हिटेशन इफेक्ट करतो. वेट वरती ग्रॅव्हिटेशन इफेक्टफुल ठरतो, त्याच्यामुळे वेट चेंज होतं, व्हॅरी करतं. व्हॅरी म्हणजेच बदलणे. त्यानंतर 8वा पॉइंट आहे वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द मून. मी तुम्हाला सांगितलं होतं की वेट जे आहे ते ग्रॅव्हिटेशननुसार चेंज होतं आणि प्रत्येक किंवा पृथ्वीवरती काही काही पोल असे आहेत की जिथे ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज होते. ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज झाल्यामुळे आपल्याला त्या वेटमध्येही डिफरन्स पाहायला मिळतो. तर तेच आपल्याला खाली कॅल्क्युलेट करायचं आहे की वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द मून. आता चंद्रावरती नक्कीच ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सेम नसणार आहे. पृथ्वीवरतीची ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ती ॲप्रॉक्स 9.8 म्हणजे ॲप्रॉक्स आपण त्याला 10 धरू शकतो. तशीच ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही मूनवरती डिफरंट आहे. त्यानंतर थ्रस्ट अँड प्रेशर. आता थ्रस्ट कशाला म्हणतो आपण? समजा आपण आता समजा ही पृथ्वीचा भाग आहे आणि त्यावरती हे सॅटेलाइट आहे जे आपल्याला अवकाशामध्ये लॉन्च करायचं आहे. आता ह्या सॅटेलाइटला वर उडण्यासाठी नक्कीच फोर्स खाली लावावा लागेल. आपल्याला हे नक्कीच न्यूटनचे लॉ आपण शिकलेलो आहोत 9th स्टँडर्डमध्ये. तर हे सॅटेलाइट किंवा हे जे काही उपग्रह आहे तो वरती सोडण्यासाठी आपल्याला ह्या पृथ्वीवरती अपोजिट डायरेक्शनने फोर्स अप्लाय करायचा आहे. ही पृथ्वी काय करणार? वरच्या साईडने म्हणजेच अपोजिट साईडने ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय करणार. आता त्याच ग्रॅव्हिटेशन फोर्सला एक आन्सर म्हणून किंवा रिप्लेशन म्हणून आपल्याला खाली एक फोर्स लावायचा आहे. तो खाली जो आपण फोर्स लावतो, जे आपण खाली प्रेशर देतो त्याला थ्रस्ट म्हणतात. कळालं? त्यानंतर 10वा पॉइंट येतो प्रेशर इन फ्लुइड्स. आता प्रेशर इन फ्लुइड्स म्हणजे काय? बऱ्याचशांना वाटतं की फ्लुइड्समध्ये प्रेशर नाही आहे. पाण्याला पण काही जण फ्लुइड म्हणजेच वॉटर किंवा फ्लुइड म्हणजेच लिक्विड, तर असं काहीच नाही आहे. फ्लुइडमध्ये लिक्विडमध्ये भरपूर सारा डिफरन्स आहे, तोही आपल्याला इथे पाहायला मिळेल. आता फ्लुइड्समध्ये कोणकोणतं प्रेशर असतं? बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की फ्लुइडमध्ये प्रेशरच नसतं, पण तसं आहे का? तर नाही. फ्लुइड्समध्ये पण कोणतं तरी प्रेशर असतं की जे त्याच्या मॉलिक्युल्सला एकमेकांशी घट्ट धरून ठेवतं. ते आपल्याला 10 पॉईंटमध्ये पाहायचं. त्यानंतर इथं बायोन्सी. आता बायोन्सी म्हणजे काय? बायोन्सी म्हणजे समजा हे पाणी आहे. सगळ्यांनी कमळाचं फूल पाहिलेलं आहे. कमळाचं फूल कधी पाण्यामध्ये बुडतं का? तर नाही. कमळाचं फूल हे नेहमी आपल्याला त्या पाण्यावरती तरंगताना दिसतं. तर ते तरंगताना का दिसतं? हे जे काही कमळाचे पानं असतात आजूबाजूने, तर ह्या पानांवरती एक वॅक्सी लेयरचा कोट असतो की जो त्या पाण्यांना फ्लोट करण्यासाठी हेल्प करतो. आता हे कमळ ह्या पाण्यावरती तरंगलं म्हणजेच ही त्याची झाली बायोन्सी. बायोन्सी म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा त्या पाण्यावरती तरंगून राहते किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये ती तरंगली जाते तर त्याला आपण म्हणतो बायोन्सी. हे सगळ्यांना कळालंच असेल बायोन्सी कशाला म्हणतो ते. नेक्स्ट पॉइंटकडे येऊयात. वाय ऑब्जेक्ट्स फ्लोट और सिंक व्हेन प्लेस्ड ऑन द सरफेस ऑफ वॉटर. तुम्हाला याचा अर्थ मराठीतून सांगते की फ्लोट और सिंक. फ्लोट म्हणजे तरंगणे, सिंक म्हणजे बुडणे. व्हेन प्लेस ऑन सरफेस ऑफ वॉटर, पाण्याच्या पृष्ठभागावरती. जेव्हा आपण पाण्याच्या पृष्ठभागावरती एखादी गोष्ट ठेवतो तेव्हा एक तर ती बुडते किंवा ती तरंगली जाते. जड वस्तू ठेवली, पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा जर आपण जड वस्तू त्या पाण्याच्या पृष्ठभागावरती ठेवली तर ती नक्कीच बुडणार. आणि जर पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा हलकी वस्तू जर आपण पाण्यावरती ठेवली तर ती तरंगली जाते. त्या तरंगण्यालाच फ्लोट म्हणतात आणि बुडण्याला सिंक म्हटलं जातं. आता हे पहा, एखादा ऑब्जेक्ट आहे. आपण स्टोन घेऊया आणि दुसरीकडे ऑइल घेऊया. आता सगळ्यांना एवढं नक्कीच माहित असेल की स्टोनची डेन्सिटी ही पाण्यापेक्षा जास्त आहे. एखादा दगड जर एखाद्या तळ्यात किंवा नदीत फेकला तर तो बुडतो का तरंगतो? तो बुडतो. त्याच्यामुळे पाण्यापेक्षा स्टोनची डेन्सिटी जास्त आहे. त्याच्यामुळे हा काय होणार? सिंक होणार म्हणजेच बुडणार. सो स्टोन काय झाला? सिंक झाला. आता ऑइल आहे. आपण नेहमी बघतो एखादा जर आपण भाजी बनवली तर त्याच्यावरती आपल्याला तेल तरंगताना दिसतं, त्याला आपण तरी पण म्हणतो.
तर ते तेल जे आहे ते का तरंगतं किंवा ते का फ्लोट होतं त्या भाजीवरती, तर त्याचं कारण आहे, भाजी आपण पाण्यापासून बनवतो, त्याच्यामध्ये जे काही पाण्याचं प्रमाण असतं ते प्रमाणाची जी पातळी आहे आणि त्याच्यामध्ये जे तेल आहे तर त्या तेलाची डेन्सिटी ही त्या पाण्यापेक्षा कमी असते, म्हणून ते त्याच्यावरती तरंगलं जातं. त्याच्यामुळे आता हे तेल आहे, बऱ्याचशा ठिकाणी जिथे जिथे ऑइल रिफाईन केलं जातं किंवा तेलाचा उपसा केला जातो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल समुद्राच्या शेजारी असेल पूर्णपणे आपल्याला त्या समुद्रावरती तेलाचा थर आलेला दिसतो. तर का दिसतो? कारण की या ऑइलची जी काही डेन्सिटी आहे ती त्या पाण्यापेक्षा कमी आहे. मग हे काय होणार? फ्लोट होणार, तरंगणार. आता हे आपल्याला डिटेलमध्ये ह्या चॅप्टरमध्ये टॉपिकमध्ये पाहिजे. 13 येतो आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता आपल्याला 10th साठी आर्किमिडीज प्रिन्सिपल नाही आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी पण आपल्याला 10th मध्ये नाही आहे. तरी मी तुम्हाला सांगते आर्किमिडीजचं एक प्रिन्सिपल आहे की पाण्यामध्ये कोणता ऑब्जेक्ट बुडतो किंवा कोणतं ऑब्जेक्ट फ्लोट होतं. नंतर येतं रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह म्हणजे रिलेटिव्हला आपण काय म्हणू शकतो थोडक्यात, एकमेकांशी मिळतं जुळतं असेल किंवा एकमेकांशी कनेक्टेड असेल तर ती डेन्सिटी कशी आहे. तर आपल्याला रिलेटिव्ह हा शब्द पुढे बऱ्याच ठिकाणी पाहायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला समजण्यात येईल. आता हे असं झालं ग्रॅव्हिटेशनचा, थोडक्यात त्याची आपण समरी पाहिली, त्याचा सारांश घेतलेला आहे. तर हाच ग्रॅव्हिटेशन टॉपिक आपल्याला बोर्डसाठी कमीत कमी येतो 8 मार्कांसाठी. बोर्डसाठी ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक येतो 8 मार्कांसाठी. पार्ट 1 सायन्स असतं 40 मार्कांसाठी. जर 40 मार्कांसाठी आपल्याला सायन्स पार्ट 1 विचारलं जातं आणि त्याच्यापैकी जर 8 मार्क आपल्याला फक्त ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक देत असेल तर नक्कीच हा टॉपिक खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा टॉपिक शिकण्यासाठी आत्ताच तुम्हाला सांगितलं दोन्ही लँग्वेजमध्ये इंग्लिश आणि मराठी ह्याच पद्धतीने तुम्हाला पुढेही शिकवलं जाईल. तर तुम्हाला ज्याला कोणाला 10th साठी बॅचेस जॉईन करायचे आहेत, SSC बोर्ड असेल, HS, त्याच्यानंतर ICSC बोर्ड असेल, कोणताही बोर्ड असो, डबल अकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्या, जॉईन करा आणि आपल्या 10th ची तयारी आजपासूनच चालू करा. 10वी वाटते तेवढी पण सोपी नाही आहे, पण ती जर सिरियसली केली तर नक्की सोपी जाऊ शकते आणि माझ्यासोबत जॉईन झालं तर ती नक्की डेफिनेटली आणि 100% सोपी जाईल याची मला खात्री आहे. त्यानंतरचा सेकंड चॅप्टर जो आहे सायन्सचा तो आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये काय? पिरियॉडिक म्हणजेच आपण पाहिले, तुम्हाला मागे पण मराठीमध्ये पण सांगितले, घटकांचे नियतकालिक वर्गीकरण. आता एलिमेंट्सलाच आपण काय म्हणतो? तर एलिमेंट्सला आपण मूलद्रव्य म्हणतो. आता ही मूलद्रव्ये 2 प्रकारचे असतात. एक आर्टिफिशियल किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे असतात, आर्टिफिशियल आणि नॅचरल. नॅचरल म्हणजेच नैसर्गिक निर्मित, आर्टिफिशियल म्हणजेच कृत्रिम तयार केलेले. आता आपण कृत्रिम कशाला म्हणतो? जे मानवाने तयार केले त्याला आपण कृत्रिम म्हणतो. हे लॅबोरेटरीमध्ये तयार केले गेले. त्यानंतर काही असे होते जे निसर्गातच उपलब्ध होते, त्याला आपण नैसर्गिक म्हणतो. तर पूर्ण मूलद्रव्य हे निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 118. त्यापैकी 92 हे आपल्याला निसर्गामध्ये म्हणजे नेचरमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर या पिरियॉडिक क्लासिफिकेशन एलिमेंट्सच्या टॉपिकमध्ये आपल्याला फर्स्ट कंटेंट पाहिजे तो म्हणजे एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन. एलिमेंट्सला आपण मूलद्रव्य म्हणतो, क्लासिफिकेशन म्हणजेच त्यांचं वर्गीकरण. एलिमेंट्सचं वर्गीकरण केलं, कोणी केलं? कोणकोणत्या बेसिसवरती? आता क्लासिफिकेशनसाठी पण काहीतरी क्रायटेरिया वापरला जातो. तर ह्या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन जे केलं ते डॉबिनेटरने केलं, न्यूलँडने केलं, ऑक्टेव्स अशा बऱ्याच सायंटिस्टने केलं आणि ते वेगवेगळ्या बेसिसवरती केलं. पण फायनली जो टेबल तयार झाला जो आपण आज वापरतोय तो आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा मेंडेलिव्हचा टेबलच आहे.
तर हा टेबल जेव्हा तयार झाला तिथून पुढे आत्तापर्यंतही आपण मॉडर्न पिरियोडिक टेबलचाच वापर करतो. समजण्यासाठी सोपा आणि योग्य पद्धतीने क्लासिफिकेशन या टेबलमध्ये केले गेलेलं आहे. त्यानंतर डॉबी-रेनॉल्ड्स-स्ट्रेट. आता हे डॉबी-रेनॉल्ड्स हे एका शास्त्रज्ञाचं नाव आहे. मराठीमध्ये असेल इंग्लिशमध्ये असेल नावं चेंज होत नाही, हे आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. डॉबी-रेनॉल्ड्स इंग्लिशमधून म्हटलं तरी डॉबी-रेनॉल्ड्स म्हणणार आणि मराठीमध्ये पण त्याला डॉबी-रेनॉल्ड्सच म्हणणार. तर ह्या डॉबी-रेनॉल्ड्सने काय केलं होतं, एक क्रायटेरिया घेतला होता व्हॅलन्सीवरती आणि त्यांनी काही अशा ट्रेड्स तयार केले होते. आता ट्रायड्सला आपण काय म्हणतो तर 3 घटकांचा समूह. याच्यामध्ये त्याने प्रत्येक 3 एलिमेंटचा गट केला होता आणि त्याच्यावरती त्याने एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं होतं. त्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. आता आपल्याला शब्दच सांगून जातात. ऑक्टेव्स म्हणजे 8. याने 8 एलिमेंटचा एक गट तयार केला होता. त्यानंतर येतो मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हजचं पिरियोडिक टेबल सगळ्यात व्यवस्थित आणि सुंदर पद्धतीने आखणी जर केली असेल ती केली ती मेंडेलिव्हजने. त्याच मेंडेलिव्हजचं पिरियोडिक टेबलसाठी क्रायटेरिया काय होतं त्यांनी सांगायचं झालं तर एलिमेंटचं क्लासिफिकेशन मेटल्स, नॉन मेटल्स, गॅस, त्याच्यानंतर हॅलोजन्स असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं क्लासिफिकेशन हे खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये जे काही उभे कॉलम पाहिजे आहेत, काही आडवे कॉलम पाहिजे आहेत, तर त्यांना काय म्हणतो तेही आपल्याला ह्या टॉपिकमध्ये व्यवस्थितरित्या पाहायचं आहे. व्हर्टिकलला काय म्हणतात, हॉरिझॉन्टलला काय म्हणतात, पिरियड कशाला म्हणतात, हे सगळं आपल्याला इथे पाहायला मिळेल. हा झाला पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, तुमचा धडा 2 पार्ट 1चा. तर हा चॅप्टर येतो तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 5 मार्क्सला. अप्रॉक्सिमेटली 5 मार्क्सला. याच्यामध्ये कंपल्सरी 1 किंवा 2 MCQ विचारले जातात ह्या चॅप्टरवरती. एलिमेंट कोणता, न्यूलँडने डॉबी-रेनॉल्ड्सचे ट्रेड कोणते, न्यूलँडचा ऑक्टेव्हचा लॉ कोणता, त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स बसत नव्हते, हे सगळं आपल्याला इथे पाहायला मिळेल. आता हे मला नाही वाटत चॅप्टर 2 मध्ये आपल्याला काही अडचण असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. चॅप्टर 3 केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. रासायनिक अभिक्रिया आणि त्यांची समीकरणे. आता रासायनिक अभिक्रिया कशा पद्धतीने घडतात आणि त्यांची समीकरणे कोणकोणती आहेत हे आपल्याला इथे पाहिजे. केमिकल रिएक्शन्स, रासायनिक अभिक्रिया. ह्या रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात, कुठल्या गोष्टींचा समतोल जिथे साधावा लागतो तेव्हा ती रिॲक्शन घडते, हे आपल्याला पूर्णपणे ह्या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. हा टॉपिक जर म्हटला तर पूर्णपणे केमिकल रिॲक्शनवरती डिपेंडेड आहे. एक एलिमेंट असतो दुसऱ्या एलिमेंटशी रिॲक्ट करतो, कसा रिॲक्ट करतो, का रिॲक्ट करतो, त्याच्यामध्ये कोणतं कॅटलिस्ट वापरलं जातं. आता कॅटलिस्ट म्हणजेच असा घटक जो त्या रिॲक्शनला फास्टर बनवतो, त्याचा स्पीड वाढवण्यासाठी तो हेल्प करतो. तर ते कॅटलिस्ट म्हणून आपण कोणाकोणाचा वापर करतो ते आपल्याला इथे पाहिजे. त्यानंतर सेकंड पॉईंट येतो आपला बॅलन्सिंग अ केमिकल रिॲक्शन. प्रत्येक गोष्टींचा बॅलन्स गरजेचा असतो. लाईफमध्ये अभ्यासाचा पण बॅलन्स तेवढाच गरजेचा आहे जेवढा आपण एंटरटेनमेंटचा मेंटेन करतो. बॅलन्सिंग केमिकल रिॲक्शन्स. एक सिंपल तुम्हाला बॅलन्स करून दाखवते. H2O वॉटर, सगळ्यांच्या ओळखीचं, रोज आपण घरात पितो असेल किंवा सगळ्यात जास्त मानवाला गरजेचं असणारं हे पाणी. त्या पाण्याचं गुण रेणुसूत्र आहे H2O. पाण्यालाच वॉटर म्हणतात, हे पण सगळ्यांना माहितीच असेल तरी सांगतेय. आता H2O याच्यामध्ये भले हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स असतील आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्युल असेल आणि आपण म्हणतो की H2O बनलं, पण हे सूत्र बरोबर आहे का तर नाही. ऑक्सिजन कधीही सिंगल प्रेझेंट येत नाही. ऑक्सिजन कधी पण येतो O2च्या फॉर्ममध्ये. काय येतो, त्याची व्हॅलन्सी किती किंवा त्याची लास्ट ऑर्बिट कशी मॅटर करते ते आपल्याला चॅप्टर 2 मध्ये पाहिजे, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये. आता हायड्रोजनचे जर 2च मॉलिक्यूल आपण इथे घेतले तर फॉर्म्युला काय तयार होणार, 2OH. चुकतोय की नाही हा फॉर्म्युला. म्हणूनच केमिकल रिएक्शनचा बॅलन्स हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. मग आपण इथे काय करणार,
हायड्रोजनचे 4 मॉलिक्युल्स घेणार आणि ऑक्सिजनचे 2 मॉलिक्युल्स घेणार. आता ह्या 4 मधून आपण 2 इथे कॉमन घेणार, इथे राहिले 2, हा 2 इथे कॉमन झाला 1, हायड्रोजनचे झाले 2 मॉलिक्युल्स आणि ऑक्सिजनचा झाला 1 मॉलिक्युल्स. असं हे आपल्याला वॉटर मिळतं. कारण की जर आपण इक्वेशन बॅलन्स नाही केलं तर ह्या प्रकारचे वेगवेगळे पदार्थ आपल्याला मिळतील की जे आपल्या लाईफमध्ये काहीच उपयोगीचे नाही ठरत. आता OH हा एक आयन झाला. OH आणि H+ आयन मिळूनच पाणी मिळतं. पण ते इथे मिळालं का तर नाही. त्याच्यामुळे बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तीच बॅलन्सिंग आपल्याला बोर्ड्स एक्झामसाठी येते 2 मार्क्सला. कधी कधी 3 मार्क्सला पण येते, पण बॅलन्सिंग केमिकल रिएक्शन हा कंपल्सरी येणारा क्वेश्चन आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिएक्शन. आता केमिकल रिएक्शन लिहिता भली आपल्याला येत असेल, पण त्याचे प्रोडक्ट कोणत्या साईडला लिहायचे, रिॲक्टंट कोणत्या साईडला लिहायचे, कॅटलिस्ट कुठं लिहायचे, किंवा आपण त्याला जे हीट देतो, हीटला ट्रायंगलचं सिम्बॉल वापरलं जातं. ॲरो कोणत्या साईडने करायचा, रिॲक्टंट कुठे लिहायचे, प्रोडक्ट कुठे लिहायचे, राईट हँड साईडला काय असलं पाहिजे, हे सगळे रूल्स आपल्याला केमिकल रिॲक्शनमध्ये पाहिजे. त्यानंतर 4 येतो टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन पाहिला, केमिकल रिॲक्शन आपण बॅलन्स केलं, त्याचे रूल्स पाहिले की ती कशी लिहायची आहे, आणि नंतर लास्ट आपल्याला त्याचे टाईप पाहिजेत. आता केमिकल रिॲक्शन कोणकोणत्या टाईप्सचे आहेत, जसं रिॲक्शन ही 2 टाईपची आहे, फिजिकल आणि केमिकल, तसंच केमिकल रिॲक्शनचे सबटाईप कोणते किंवा केमिकल रिॲक्शनचे टाईप्स कोणते हे आपल्याला इथे पाहायचं आहे. आता हे झालं चॅप्टर 3 बद्दल. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पुढचा चॅप्टर, चॅप्टर 4. चॅप्टर 4 मध्ये येतं इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तुम्हाला मी कालही समजून सांगताना सांगितलं होतं की इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. तर इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये आपल्याला परिणाम, इफेक्ट्स म्हणजेच परिणाम, कोणत्याही गोष्टीचा परिणाम असतो तो चांगला किंवा वाईट असतो. तर आपल्याला इथे ह्या इलेक्ट्रिक करंटचा म्हणजेच विद्युत प्रवाहाचा, ज्यांना कोणाला इंग्लिशमधून समजत नसेल त्यांना मी मराठीमधून लिहून देते. विद्युत प्रवाह, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट्स म्हणजेच विद्युत प्रवाहाचे परिणाम. तर हे परिणाम कशा पद्धतीचे असतात ते आपल्याला इथे पाहायचे. फर्स्ट कंटेंट आपल्याला सांगतो एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटमध्ये एनर्जी लागते, प्रत्येक माणसाला एनर्जी लागते, प्रत्येक वस्तूलाही ती चालण्यासाठी एनर्जी लागते. माणूस हा मशीन नसला तरी त्याला ATPच्या फॉर्ममध्ये काहीतरी एनर्जी आपण प्रोव्हाइड करत असतो. त्याच पद्धतीने हा डिजिटल बोर्ड असेल किंवा तुम्ही ज्या कॅमेऱ्यामधून मला बघताय तो कॅमेरा असेल किंवा तुमच्या हातामध्ये असणारे स्मार्टफोन्स असतील तर त्या फोन्सला काहीतरी एनर्जी लागते. मोबाईल चार्ज करावा लागतो, याला इलेक्ट्रिसिटीची गरज पडते. कॅमेऱ्याला पण सेल्स असतील किंवा वेगवेगळ्या डिव्हायसेसवरती तो डिपेंडेड असतो. तेच आपल्याला एनर्जी ट्रान्सफर कशी केली जाते हे इलेक्ट्रिक करंटमध्ये ते पाहिजे. त्यानंतर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचा हिटिंग इफेक्ट कोणता आपण नेहमी बघतो. इलेक्ट्रिक फ्यूज जे असतात ते सिरेमिकचे बनवलेले असतात. का बरं आपण ते प्लास्टिकचे बनवत नाही? किंवा काही मेटल असे आहेत की जे गुड कंडक्टर आहेत, काही मेटल असे आहेत जे बॅड कंडक्टर आहेत. तर ते गुड कंडक्टर असतील, बॅड कंडक्टर असतील, ते मेटल कोणकोणते आहेत, त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे, आपण त्याचं क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवरती केलेलं आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर थर्ड पॉईंट येतो मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक चुंबकीय परिणाम. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बऱ्याच जणांनी मॅग्नेट पाहिलेला असेल. त्याला 2 पोल असतात, नॉर्थ पोल, साऊथ पोल. हे मॅग्नेट काय करतं, त्याच्या भोवती त्याची एक फील्ड तयार करतं. आता ह्या फील्डचा परिणाम त्या इलेक्ट्रिक करंटवरती कसा होतो, काय होतो ते आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहायचं आहे. ह्या चॅप्टरची समरी झालेली आहे. याच्यामध्ये एवढं काही नाही, हा चॅप्टर छोटासा आहे तरी पण हा चॅप्टर आपल्याला येतो 4 मार्क्ससाठी. ह्या 4 मार्कमध्ये आपल्याला एकतर काही डिव्हाइसेस देतात, लाईक रेजिस्टर असेल. आता रेजिस्टर काय आहे, रेजिस्टर कशाला म्हणतात हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहिजे.
अशा वेगवेगळ्या काही गोष्टी देतात ज्याचं सिम्बॉल अशा काहीतरी पद्धतीने असतं की ज्याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या असतात. एकतर ह्या टाईपने क्वेश्चन येतो किंवा MCQ येतो किंवा इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला काय, त्याचं युनिट काय, त्याचं CGS युनिट काय, किंवा जे काही एनर्जी वापरली जाते. आता एनर्जीचं जे युनिट आहे जूल, तर ह्या जूलची अर्गमध्ये असणारी व्हॅल्यू, याच्या व्हॅल्यूज व्हॅरी होतात. आता 1 जूल असेल तर बऱ्याच ठिकाणी याचा वापर अर्गमध्ये केलेला असतो. परीक्षेमध्ये एक्झाम्पल विचारताना पण आपल्याला एकतर अर्गमध्ये विचारतात की हाऊ मेनी एनर्जी प्रोड्यूस इन अर्ग युनिट किंवा जूल युनिट. तर 1 जूल म्हणजे असतं 10⁵ अर्ग, सॉरी 10⁷ अर्ग. अशा पद्धतीने हा इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे. त्यानंतर टॉपिक 5th, हीट, उष्णता. सध्या उन्हाळा चालू आहे, उष्णतेला आपण सगळेच तोंड देत आहोत. ही हीट जी जनरेट होती आहे अर्थवरती, त्याचं कारण पण आपणच आहोत. वाढतं पॉप्युलेशन असेल, वाढतं प्रदूषण असेल, पोल्युशन अँड पॉप्युलेशन आर द बिग, ह्या समाजात असणाऱ्या सध्या सगळ्यात मोठ्या समस्या पॉप्युलेशन आणि पोल्युशन, म्हणजेच उष्णता, सॉरी प्रदूषण आणि वाढती लोकसंख्या. फर्स्ट टॉपिक आहे याच्यामध्ये लॅटेंट हीट. लॅटेंट हीटचा फॉर्म्युला कोणता, लॅटेंट हीट कशी प्रोड्यूस होते, लॅटेंट हीट कशाला म्हणतात, हे आपल्याला इथे डिफाईन करायचं आहे, पाहायचं आहे. नंतर येतं ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. पाण्याचं असं बिहेवियर ज्याला आपण ॲनॉमलस बिहेवियर म्हणतो, ते बिहेवियर कशा प्रकारचं असतं, ते पाण्याच्या कोणत्या डिग्रीला घडतं, कोणत्या लेवलपर्यंत केलं जातं, किंवा त्याच्यासाठी कोणकोणते निसर्गामध्ये चेंजेस गरजेचे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. नंतर रेग्युलेशन. रेग्युलेशन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय, त्याचा वापर कुठे कुठे होतो किंवा रेग्युलेशन कशाला म्हणतात हे पण आपल्याला इथे पाहायचं आहे. तर ड्यू पॉईंट आणि ह्युमिडिटी. प्रत्येक सबस्टन्सला मेल्टिंग पॉईंट असतो, बॉइलिंग पॉईंट असतो, तसंच त्याला ड्यू पॉईंट असतो. तो ड्यू पॉईंट आपल्याला पाहिजे बऱ्याच घटकांचे. ह्युमिडिटी. ह्युमिडिटीलाच आपण काय म्हणतो, दमटपणा. गरम पण होतोय आणि घाम पण येतोय अशी अवस्था म्हणजे ह्युमिडिटी. त्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. प्रत्येक ऑब्जेक्टची एक स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असते, जसं ह्या अर्थची पण एक हीट कॅपॅसिटी आहे. पहिले जास्तीत जास्त टेम्परेचर 36 डिग्री सेल्सिअस किंवा 30 डिग्री सेल्सिअस. आता ते टेम्परेचर आहे 46 डिग्री सेल्सिअस, 47 डिग्री सेल्सिअस. ज्यावेळी 60 डिग्री सेल्सिअसपर्यंत अर्थ जाईल, अर्थ नष्ट होईल. असंच प्रत्येक गोष्टीला पण त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असते. तीच कॅपॅसिटी कोणत्या ऑब्जेक्टला किती आहे, कोणत्या गोष्टीला किती लागते ते आपल्याला इथे पाहायचं आहे. त्यानंतर येतं रिफ्लॅक्शन ऑफ लाईट. तर रिफ्रॅक्शन म्हणजेच अपरावर्तन. रिफ्रॅक्शन म्हणजेच अपरावर्तन. लाईटलाच प्रकाश म्हणतात. त्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट कशाला म्हणतात, त्याची डेफिनेशन, त्याची डायग्राम किंवा कोणकोणत्या ऑब्जेक्टने रिफ्लेक्शन ऑफ लाईट होतं ते पण आपल्याला इथे पाहायचं आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शनचे लॉज कोणते आहेत किंवा ते कोणी दिले ते आपल्याला इथे पाहायचं आहे. त्यानंतर येतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. प्रत्येक ऑब्जेक्टला एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते. ती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणती आहे, कशी आहे, किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाला म्हणतात ते आपल्याला इथे पाहायला मिळेल. डिस्पर्शन ऑफ लाईट. काही गोष्टींचं डिस्पर्शन होतं. एक्झाम्पल इथे समजा ह्या कोपऱ्यामध्ये एक अगरबत्ती लावलेली आहे. ह्या अगरबत्तीचा धूर संपूर्ण खोलीभर पसरतो. हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. देवाच्या ठिकाणी, देवाच्या गाभाऱ्यात जरी आईने अगरबत्ती लावली तरी तिचा जो वास आहे तो बेडरूमपर्यंत किंवा हॉलपर्यंत किंवा कधी कधी दारापर्यंत पण येतो. तर तो काय येतो, तर याचे काहीतरी मॉलिक्युल्स असतात छोटे छोटे की जे ह्या स्मोक थ्रू बाहेर पडतात आणि डिस्पर्स होतात. आता हे मॉलिक्युल जिथे जिथे डिस्पर्स झाले तिथे तिथे त्याचा स्मेल स्प्रेड होतो. त्याच्यामुळे डिस्पर्शन ऑफ लाईट. आता ह्या इन्व्हायरमेंटमध्ये एका ठिकाणी जर लाईट पडली तर ती वेगवेगळ्या ठिकाणी पांगली जाते. समजा ही खोली आहे आणि इथे एका कोपऱ्यामध्ये एक असा दिवा लावलाय
तरी ह्या दिव्याचा उजेड संपूर्ण खोलीवर पडतो. तर तो का पडतो? कारण डिस्पर्शन ऑफ लाईट, प्रकाशाचा विस्तार होतो. प्रकाश एकमेकांच्या ह्या खोलीमध्ये असणाऱ्या धुलीकणांच्या मदतीने एकमेकांवरती रिफ्लेक्ट होऊन किंवा एकमेकांवरतून त्याचं परावर्तन होऊन तो पूर्ण खोलीवर पसरला जातो. तर तेच आपल्याला डिटेलमध्ये सायंटिफिक लँग्वेजमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर आपला 7वा टॉपिक येतो लेन्सेस. आता तुम्हाला भिंग सांगितले, भिंग कुठे कुठे उपयोगाचे आहेत ते पण सांगितलं. आता लेन्सला आपण म्हणतो भिंग. भिंगांचे उपयोग, आपल्या डोळ्यामध्ये पण काही लेन्स आहेत की ज्या आपल्याला देवाने दिलेले आहेत. खरंच निसर्गाची किमयेचं कधी कधी कौतुक करावं असं वाटतं. ज्या लेन्स मानवाला बनवणं इतकं कठीण झालं की ते देवाने आपल्यामध्ये जन्मतच आपल्यामध्ये दिलेले आहेत. लेन्सेस. आता लेन्स कशा पद्धतीचे असते? लेन्स किती प्रकारचे असतात? कॉन्केव असेल, कॉन्व्हेक्स असेल, कॉन्केव, कॉन्व्हेक्स, ह्या जे काही 2 प्रकारचे लेन्स आहेत त्या कशा आहेत ते आपल्याला पाहिजे. साइन कॉन्व्हेन्शन्स, त्याच्यासाठी कोणकोणते साइन्स वापरले जातात ते पण आपल्याला इथे पाहिजे आहे. साइन्स म्हणजे चिन्हांचा वापर कशा पद्धतीने केला जातो ते आपल्याला इथे पाहिजे. त्यानंतर येतो डिफेक्ट्स ऑफ विजन अँड करेक्शन्स. विजन म्हणजे दृष्टी. विजनला आपण काय म्हणतो? दृष्टी. आपल्याशा बऱ्याच जणांना चष्म्याचे प्रॉब्लेम आहेत. एवढंसं मूल असलं तरी त्याला चष्मा लागतो. तर त्या चष्मा का लागतो? कारण त्याच्या डोळ्यामध्ये किंवा डोळ्याच्या लेन्समध्ये काहीतरी डिफेक्ट होतो. तो डिफेक्ट कोणता आहे किंवा त्याचेच करेक्शन्स. एखाद्याच्या लहान मुलामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये जेव्हा काहीतरी डिफेक्ट होतो तेव्हा त्याला दिसायला त्रास होतो. काहींना जवळचं पाहायला त्रास होतो तर काहींना दूरचं पाहण्यामध्ये त्रास होतो. तर त्रास नीट करण्यासाठी, त्या त्रासाचंच रूपांतर किंवा त्या त्रासाचं करेक्शन करण्यासाठी आपण काय काय उपाययोजना राबवतो. आपण त्याला लेन्सचा वापर केला जातो. तर अशा वेगवेगळे करेक्शन जे आहेत ते आपल्याला इथे पाहिजे. नंतर युजेस ऑफ लेन्सेस. लेन्सचा वापर कुठे केला जातो, कसा केला जातो, कशा पद्धतीने केला जातो ते आपल्याला इथे पाहिजे. त्यानंतर रे डायग्राम फॉर रिफ्रॅक्टेड लाईट. रिफ्रॅक्टेड लाईटसाठी जी काही रे डायग्राम आहे ती आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे. सगळ्यात सोपं काम रे डायग्राम ड्रॉ करणं. ते आम्ही तुम्हाला व्यवस्थित शिकवेल पुढे. वर्किंग ऑफ ह्युमन आय लेन्स. मानवी डोळा, ह्युमन आय आणि वर्किंग म्हणजे कार्य आणि ह्युमन आय म्हणजे मानवी डोळा. मानवी डोळ्याचे कार्य काय? ते आपल्याला इथे ह्या कंटेंटमध्ये पाहिजे. अँड लेन्स, आणि तिथून पुढे लेन्स. मानवाच्या डोळ्यामध्ये वापरले गेलेले लेन्स कोणत्या पद्धतीचे आहे, रेटिना कोणता किंवा लीड कशाला म्हणतो, हे सगळं आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये व्यवस्थितरित्या पाहायला मिळेल. पुढचा टॉपिक आहे मेटलर्जी. आता मेटलर्जी हा आहे 8वा टॉपिक. तुम्हाला सांगितलं होतं मेटलर्जी म्हणजेच खनिज किंवा असे मेटल्स की जे सापडतात तर त्यांचं एकमेकांपासून रूपांतर कसं केलं जातं. कुठलीही गोष्ट निसर्गामध्ये सापडताना ती प्युअरच असेल असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटीज असतात. तर त्या इम्प्युरिटीज बाजूला करून प्युअर मेटल किंवा प्युअर जे काही ते साधन आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जातात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामधली जी इम्प्युरिटी म्हणजेच त्याला आपण घाण म्हणू शकतो, ती घाण बाजूला करून जे काही आपल्या गरजेच्या वस्तू आहेत ते आपल्याला मिळतात. आता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे काय? प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मॅटर हा शब्द पाहायला मिळेल. आता मॅटर कशाला म्हणतात? अशी कोणतीही वस्तू जी जागा ऑक्युपाय करते आणि तिला वेट असते. हा बोर्ड आहे, मी आहे, तुम्ही आहात, कॅमेरा आहे, माझ्या हातातला असणारा पेन आहे, प्रत्येक गोष्ट मॅटर आहे. जी गोष्ट हा पेन माझ्या हातावरती ठेवला म्हणजे त्यांनी माझ्या हातावरची एवढी जागा व्यापलेली आहे म्हणजे हा पेन मॅटर झाला. तेच आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, ह्या मॅटरच्या केमिकल प्रॉपर्टीज पाहिजे आहेत.
त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, सॉरी एक सेकंड, इथे मेटल असेल, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मॅटर, इथे पूर्णपणे मिस्टेक आहे, हे करेक्शन करून घ्या. मेटल म्हणजेच धातू, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. आता मेटल कशाला म्हणतो? मेटल म्हणजे धातू. काही गोष्टी असतात जे धातू असतात, काही असतात ते अधातू असतात. मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं एलिमेंट्समध्ये काही एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य, काही निसर्गामध्ये आढळणारे एलिमेंट्स हे मेटल आहेत, तर त्यातलेच काही नॉन मेटल आहेत. आता ह्याच मेटलच्या आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज आपल्याला मेटलर्जी ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. तुमच्या लक्षात येत असेल की कसा प्रत्येक टॉपिक एकमेकांवरती डिपेंडेड आहे. केमिकल पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट समजलं की आपल्याला मेटलर्जी हा टॉपिक समजायला हेल्प होऊ शकतो. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. त्यानंतर फोर्थ मेटलर्जी. मेटलर्जी कशाला म्हणतात, त्याच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट कोणत्या ते आपल्याला पाहायचं आहे. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. आता केमिकल झालं म्हणजे फिजिकल आलं, मग आता फिजिकल प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत मेटलच्या ते पण आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल. कोणता मेटल किती प्रमाणामध्ये रिॲक्टिव्ह करतो किंवा कोणता किती रिॲक्टिव्ह असतो. काही मेटल असे आहेत की जो खूप रिॲक्टिव्ह असतो. आता ऑक्सिजन घ्या, ऑक्सिजन हा एक नॉन मेटल आहे, सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह. ऑक्सिजन थोड्या वेळ जरी आपण सफरचंद कापून ह्या ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा वातावरणामध्ये जर ठेवलं तर त्या ॲपल लगेच लाल पडलेला आपल्याला दिसतं. त्या सफरचंदावरती एक लाल कलरचा कोट आलेला दिसतो. तर तो काय येतो, ॲपलमध्ये आयरन प्रेझेंट असतं आणि ते आयरन जे आहे ते ह्या वातावरणातल्या ऑक्सिजनसोबत रिॲक्ट करतं आणि तिथे रेड कलरचं एक कोट तयार होऊन जातो. त्याच्यानंतर आयोनिक कंपाऊंड्स. आयोनिक कंपाऊंड्स म्हणजे आयोनिक बॉन्डच्या हेल्पने तयार झालेले कंपाऊंड्स कोणते ते आपल्याला इथे पाहायचं आहे. आता हा झाला मेटलर्जी टॉपिक. हा टॉपिक आपल्याला येतो 7 ते 8 मार्कांसाठी. हा टॉपिक पण इम्पॉर्टंट आहे कारण पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हाच टॉपिक याला कनेक्टेड आहे. त्यानंतर आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. 9th चॅप्टर, सेकंड लास्ट चॅप्टर ऑफ सायन्स, पार्ट 1. तर कार्बन कंपाऊंड्स म्हणजे कार्बनाची संयुगे. कंपाऊंड्सलाच आपण काय म्हणतो, संयुगे. तर ही संयुगे कोणकोणती, ती कशी तयार होतात किंवा ती कोणकोणत्या पद्धतीने तयार करू शकतो आपण, हे पण आपल्याला पाहायचं आहे. बॉन्ड्स ऑफ कार्बन कंपाऊंड. तुम्हाला सांगितलं की कार्बन कंपाऊंडची कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. कार्बन कधी पण 4च बॉन्ड फॉर्म करणार. कार्बन कधीही 1, 2, 3 बॉन्ड फॉर्म करत नाही. पृथ्वी जरी इकडची तिकडे झाली तरीही कार्बन 4 पेक्षा कमी बॉन्ड तयार करत नाही किंवा जास्तही करत नाही. कार्बनची व्हॅलेन्सी ही 4 आहे. त्यानंतर हायड्रोकार्बन, फंक्शनल ग्रुप्स अँड होमोलोगस सिरीज. हायड्रोकार्बन्स, हायड्रो याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला हायड्रोजनचा उल्लेख आढळत असेल. आणि कार्बन्स आणि हायड्रोजन इथे ज्यांचं दोघांचं मिक्सचर होतं. आता कसं हे पहा, सगळ्यात सोपं पाहायचं म्हटलं तर CH4, C2H6, C3H8 ही अशी होमोलोगस सिरीज आहे जी आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायची आहे. प्रोपेन, ब्युटेन, इथेन, मिथेन हे सगळं आपल्याला इथे पाहायचं आहे. CH4 मिथेन असेल, प्रोपेन असेल, आता ब्युटेन, असं वेगवेगळे सिरीज पुढे कंटिन्यू चालू असते. तर ही सिरीज आपल्याला ह्या होमोलोगस सिरीजच्या नावाने इथे दिलेली आहे. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय हे पहा. कार्बन आहे, कार्बनच्या पुढे समजा COH आलं. आता COH झाला, हा झाला कार्बन आणि हा OH जो झाला तो झाला फंक्शनल ग्रुप. येते लक्षात. तर हे फंक्शनल ग्रुप पण पाहिजे. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंडच्या केमिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत
ते आपल्याला इथे पाहायचं आहे. त्यानंतर इथं कार्बन अ व्हेरेस्टल एलिमेंट. कार्बन हा असा एलिमेंट आहे की ज्याच्यापासून हिरा सुद्धा तयार होतो. तर तुम्ही विचार करू शकता, ज्या कार्बनपासून जो इतका काळा दिसतो, इतका काळा कोळसा आहे, कार्बन आहे की जो आपल्याला नकोसा वाटतो, प्रदूषित वाटतो, त्याच कार्बनपासून एका हिऱ्याची निर्मिती कशी होते, तर हिरा कोणता फॉर्म आहे कार्बनचा, क्रिस्टलाइन फॉर्म आहे, नॉन क्रिस्टलाइन आहे, हे व्यवस्थितरित्या आपल्याला इथे पाहायचं आहे. त्यानंतर इथं नॉमेनक्लेचर ऑफ कार्बन कंपाऊंड्स. मी तुम्हाला सांगितलं CH4 C2 H6 C3 H8 C4 H10 C5 H12 ही सिरीज अशी कंटिन्यू चालते. आता ह्या सिरीजमध्ये फक्त आपल्याला हे फॉर्म्युले लिहून किंवा कार्बन कंपाऊंड्स लिहून चालेल का? तर नाही. प्रत्येक गोष्टीला नाव द्यावंच लागतं. मूल जन्माला आलं तरी त्याला नाव लागतं, प्रत्येक सब्जेक्टला नाव लागतं, एखादा सॅटेलाइट बनवला तरी त्याला पण नावं द्यावं लागतात. त्याच पद्धतीने जशी कार्बन कंपाऊंड तयार झाली तर शास्त्रज्ञांनी विचार केला की यांना पण नावं द्यावी लागणार आहेत. तर ती नावं द्यावी लागतील, म्हणूनच त्याच्यातून नॉमेनक्लेचर ऑफ कार्बन कंपाऊंड्स हा टॉपिक आपल्याला शिकायला लागणार. तर नॉमेनक्लेचर म्हणजे काय? तर नॉमेनक्लेचर म्हणजे नामकरण. आपलं केलं की नाही लहानपणी, म्हणूनच आज आपल्याला नावं आहेत. त्याच पद्धतीने शास्त्रज्ञांनी कार्बन कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर केलं, म्हणजे त्याचं नामकरण केलं. त्यानंतर लास्ट टॉपिक ह्या चॅप्टरमधला मायक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स. पॉलिमर्स म्हणजे काय? तर एक चेन असते. समजा कार्बनने तुम्हाला सांगितले कार्बन 3 बॉन्ड तयार करतो, 4 बॉन्ड तयार करतो. इकडे आपण अजून एक घेऊया. आता इकडे हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल किंवा नायट्रोजन असेल, काही असू शकतं. आता हा कार्बन पुढे बॉन्ड तयार करत जातात. आता हे झाली एक चेन झाली. हा कार्बनचा झाला पॉलिमर. आणि एक मॅक्रोमॉलिक्यूल. मायक्रो म्हणजे छोटा. आपण सगळेजण हे 2 शब्द पहिल्यापासून बघत आहोत. मायक्रो म्हणजे लहान आणि मॅक्रो म्हणजे मोठा. सायंटिफिक लँग्वेजमध्ये बिग किंवा स्मॉल ह्या शब्दांचा वापर न करता मायक्रो किंवा मॅक्रो ह्या शब्दांचा वापर करतात. आता हे झालं कार्बन कंपाऊंड्स. आता आपण जात आहोत आपल्या लास्ट टॉपिककडे किंवा लास्ट चॅप्टर सायन्स पार्ट 1चा विज्ञान भाग 1चा हा शेवटचा झाला आहे स्पेस मिशन्स, म्हणजेच अंतराळ मोहिमा. अंतराळामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं? चंद्र असतील, सूर्य असतील, तारे असतील, आकाशगंगा असतील, इंग्लिशमधून पण सांगते, स्टार्स असतील, सन असेल, प्लॅनेट्स असतील किंवा मिल्की वेज असतील, ब्लॅक होल असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी ह्या अंतरात आपल्याला पाहायला मिळतात. असं म्हणलं जातं ना की गरज ही शोधाची जननी असते. त्या शोधातूनच किंवा त्या गरजेतूनच स्पेस मिशन्स करण्यासाठी आपण सज्ज झालो होतो. अंतराळामध्ये मोहिमा करण्याची गरज का पडली? तर होणाऱ्या या वातावरणामधले बदल, पृथ्वी संपुष्टात येण्याची शास्त्रज्ञांच्या मनात असलेली भीती, त्यातून स्पेस मिशन्स, अंतराळ मोहिमांची गरज का पडली ते आपल्याला इथे पाहायचं आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट, कृत्रिम उपग्रहांचं वर्गीकरण. आता क्लासिफिकेशन, आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे ते कोणकोणत्या पद्धतीचे आहेत? मंगळावरती पाठवायचा उपग्रह आणि चंद्रावरती पाठवण्यात येणारा उपग्रह हे दोन्ही सारखेच असतील असं नाही, तर ते वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. कोणकोणत्या त्या प्रकारचे असतात हे आपल्याला इथे पाहायचं आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट, आर्टिफिशियल सॅटेलाइट, कृत्रिम उपग्रह. आता बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येत असेल की नैसर्गिक उपग्रह कोणते? उदाहरण घ्या, चंद्र हा या पृथ्वीचा एक उपग्रह आहे. आर्टिफिशियल आणि नॅचरल अशा 2 प्रकारचे सॅटेलाइट आपल्याला पाहिजे. त्यानंतर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल, सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी एक व्हेइकल लागतं. तर ते कशा प्रकारचं असतं, त्याची जी काही फॉर्मेशनची प्रोसेस कोणती आहे ती आपल्याला पाहायचं आहे. ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट, आर्टिफिशियल सॅटेलाइटच्या ऑर्बिट्स कोणत्या, त्या कशा डिसाईड होतात, ऑर्बिट्सनुसार कसं कसं क्लासिफिकेशन केलं जातं ते आपल्याला पाहायचं आहे. स्पेस मिशन्स अवे फ्रॉम द अर्थ, अंतराळ मोहिमा, असे स्पेस मिशन जे पृथ्वीपासून खूप लांब केले गेलेले आहेत
ते कसे केले गेले, काय केले गेले ते आपल्याला इथे पाहता येईल. चंद्रयान 3चं उदाहरण आपण घेऊ शकतो स्पेस मिशनमध्ये. त्याला आपण नॉमेनक्लेचर केलेलं आहे. साधं मिशन जरी पाठवायचं म्हटलं तरी आपण त्याचं नामकरण करतो. त्याच्यामधलं जे रोवर असेल त्याला नाव कोणतं देण्यात आलं, त्याचं जे लॉन्चर आहे त्याचं नाव कोणतं हे आपल्याला पाहायचं आहे सगळ्या चॅप्टरमध्ये. असं आपला हा सायन्स पार्ट 1चा सिलेबस आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की सिलेबस भरपूर मोठा आहे, पण शिकायला तेवढाच तो इंटरेस्टिंग पण आहे. आणि तुम्हाला जर ते अजून इंटरेस्टिंग बनवायचं असेल तर DOO अकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्या आणि न्यू बॅच जॉईन करा 10 CBSEसाठी. तुमचा नक्कीच अभ्यासक्रम सोपा करून देण्याची जबाबदारी आमची असेल. आजचं सेशन आपण इथे थांबूया. धन्यवाद. थँक्यू.